सेवानिवृत्ती म्हणजे काय? अनेकांसाठी सेवानिवृत्ती म्हणजे जबाबदारीतून मोकळं होणं किंवा वानप्रस्थाला लागणं. पण आमच्या पप्पांच्या बाबतीत सेवानिवृत्ती म्हणजे नवीन कोरे कागद, ज्यावर आयुष्याचं नवीन डिझाईन प्रिंट करायचं. असे विविध रंगीत कागद मग एकत्र बाइंड करायचे आणि आयुष्याच्या सेकंड इनिंगचं एक छान प्रेरणादायी पुस्तक तयार करायचं. एक मजदूर म्हणून कामाला सुरुवात केलेला आमचा हा हिरो आज फक्त रोल बदलतोय. अत्यंत कठीण परिस्थितीतून स्वतःला घडवत त्यांनी आम्हाला सुद्धा सुंदर आयुष्य दिलं. आपण सर्वच त्यांच्या या प्रवासाचे साक्षीदार आहात. चला तर मग आज या सेवानिवृत्तीच्या सोहळ्याच्या निमित्तानं जाणून घेऊयात कसा होता त्यांचा आजवरचा हा प्रवास. आज जरी ते समाधानी असले तरी त्यांचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. म्हणजे आम्हाला कपडे लत्त्याला सुद्धा पैसे नसायचे. कटिंगला गेलं ते बी उधारी. त्याच्यासाठी 4-4, 5 तास कटिंगच्या दुकानात बसावं लागायचं. किराणा उधारी. इव्हन शाळेची फी सुद्धा आमची 2-3 रुपये जी होती त्यावेळेची, ती सुद्धा वर्षातून कधीतरी भरली जाते. म्हणजे खरंच ती चणचण होती. त्यामुळे चान्सच नव्हता काही. म्हणजे ती चपला जास्ती मिळतील का शाळेच्या व्यतिरिक्त ड्रेस भेटतील, हा काही प्रकारच नव्हता आमच्या वेळेस. म्हणजे मला जर एक ड्रेस जर कॉलेजला घेतला तो 11वीला गेल्यानंतर मला ड्रेस भेटला. तोपर्यंत खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट एवढ्यापुरतं मर्यादित होतं. करिअर गायडन्स वडिलांनीच लावून दिला. बाबा तू प्रेसमध्ये अप्रेंटिसशिप करायची आणि नोकरीला करायचं. ताटात पंचपक्वान्न नसतील, अंगावर फॅशनचे कपडे नसतील, पण आयुष्यभर पुरेल इतकी संस्काराची शिदोरी मात्र आईवडिलांकडनं त्यांना मिळाली होती. त्यांचं म्हणजे वडिलांची एक होती शिस्त आणि आईचा जो मृदूपणा होता तो मनाला भावणारा असायचा. म्हणजे काही जरी बोललं तर ते असे मनाला पटकन आपल्या हे का बुवा आईने जे सांगितलं आपल्याला ते मनाला एकदम पटायचं पटकन. आणि वडिलांना शिस्त लावण्यामध्ये ते एकदम हेच होतं ते का बुवा या दोघांच्या ह्याच्यामुळे ना कसा फॅमिलीला 5 भाऊ असून म्हणजे सगळ्यांना एका रथाला जोडले गेलेले होते. वडिलांची 3च तत्व होते. चोरी करायची नाही, दारू प्यायचं नाही, कुठलंही वाईट वळण लागू नये, हाच त्यांचा सर्वात महत्त्वाचा उद्देश होता. आपला मुलगा जे काही करतोय ते व्यवस्थित करतोय ही त्यांना गॅरंटी पाहिजे होती आणि ती गॅरंटी आमच्याकडनं ती त्यांना दिली गेली होती. आणि वडिलांचा स्वभाव कडक असल्यामुळे आम्हाला आहे ना असं चोरून लपून काहीच करता येत नव्हतं. त्याचबरोबर भाऊ बहिणीची भक्कम साथ मिळाल्यानं त्यांचा पाया मजबूत झाला. याच मजबूत पायावर त्यांनी इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये मोठ्या मेहनतीनं स्वतःचं आयुष्य घडवलं. तू फक्त एक जागा बघ, तुझ्यासाठी मी सगळं काही करतो. म्हणजे तुला मशिनरी देतो, म्हणजे पुन्हा प्रिंटिंग प्रेस तुला सगळं देतो, कटिंग मशीन, कंपोजिंग वगैरे. तू फक्त एक जागा बघ आणि तुला कामंसुद्धा आणून देतो, कामाची लाईनसुद्धा लावून देतो. कारण की प्रिंटिंग क्षेत्रात कामं सगळ्यांना भेटत नाही आणि त्यांच्याकडं पुढं जाऊन काम करणारं कोणी नव्हतं. पण त्या पिरियडमध्ये मला ISPचा कॉल आला. त्यामुळे ती गोष्ट तिथं थांबली गेली. नाही तर त्या व्यक्तीने, त्या मालकांनी माझ्यासाठी एक खूप मोठं काम केलेलं होतं. त्यांनी ISPचा कॉल एक साधारणतः आम्ही 10वी झाल्यानंतर 15-16 वर्षी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज केलेलं होतं. 10 वर्षात काहीच कॉल आलेला नव्हता. मजदूराची पोस्ट होती त्यावेळेस. ISPला सगळे जवळपास मजदूरच म्हणून लागायचे. इंटरव्ह्यू दिली, त्याच्यात सिलेक्शन झालं. त्याच्यात 1-1.5 वर्षामध्ये डिले झाला का बुवा की फुलं कशी घेतली, काय घेतली, आमची का नाही घेतली वगैरे, असं थोडंसं कॉन्ट्रोवर्सी झाली. तर त्याच्यात थोडंसं तो 1-1.5 वर्ष निघून गेली. 27 वर्षी माझी नोकरी लागली मजदूर म्हणून. काम म्हणजे आता ते प्रेस म्हणजे तो एवढा मोठा असेल किंवा काम म्हणजे असं काय, ती काहीच कल्पना नव्हती. फक्त एवढं माहिती आहे का बुवा तिथं जो प्रेस आहे तो इंडिया सिक्युरिटी प्रेस आहे, तिथं प्रोडक्शन काय होतं तेवढी कल्पना होती थोडीफार. तर ती
लागल्यानंतर पहिल्या दिवशी स्टोअरलाच होता आणि 5-6 दिवस तिथं सगळं पेपरचा जो यायचा तो डिस्ट्रीब्युशन करायचा असतो. तर 5-6 दिवसामध्ये काही एवढं आमच्याकडनं काम केलं नाही. आम्हाला त्यावेळेस त्यांना गरज कंट्रोलला कामगारांची होती, तर आम्हाला 6 दिवसामध्ये कंट्रोलला घेऊन टाकलं ते. मग कंट्रोलला गेल्यानंतर मग सगळं तिथं जे प्रोडक्शन व्हायचे त्याचं जे लोक एक्झामिन करायचे, फायनल करायचे, त्याच्यानंतर त्याचं पॅकिंग करायची असायची, ते पॅकिंग करायची. त्याच्यानंतर मग डिस्पॅच करण्यासाठी मग ते पेट्या भराव्या लागायच्या, केसेस भरायच्या, त्या पाठवायच्या असतात. ते 8-10 वर्ष ते काम केलं. त्याच्यानंतर एक्झामिनर लागलं. ते एक्झामिनरमध्ये मग फायनल काउंटर झालो, ज्युनियर चेकर झालो, आता सिनियर चेकर म्हणून रिटायर होतो आहे. तर तिथं कामामध्ये जे माझं काम नव्हतं ते सुद्धा मी शिकत गेलो. त्या कामामुळे मला कसं झालं का बा कुठेही काही काम आलं तर मी मॅनेजमेंटच्या उपयोगीच पोटलो गेलो. म्हणजे आता काही जरी नवीन काम आलं किंवा काही गरज पडली तर पटकन सगळ्यांच्या तोंडी माझं नाव येतं का भावसारला घेऊन टाका तिथं. कि ही इज अ जेन्युइन पर्सन कि जो कोई चीज छुपाता नहीं है. ही इज अ क्रिस्टल क्लियर पर्सन. कोई भी काम हो, कोई भी संदर्भ हो, उनके दिमाग में एक ही होता है कि सच्चे निष्ठा से, पूरी ईमानदारी से काम कर. कि अविनाश हमको ये काम करना है सर, अपन करो. तो ये जो सकारात्मक भूमिका उनमें उनके दिल से जो निकलती है ना, वो भले नहीं आता हो, लेकिन जो कह दिया कि सर हमको करना है आणि माझ्याकडून होऊन जाईल, ही जी प्रतिक्रिया ज्यावेळेस आमच्याकडे येते तर वी आर व्हेरी कम्फर्टेबल. हमको येस ही विल डू इट. कधी नाही म्हणायचं नाही, करून बघू म्हणायचं. हा गुण आम्ही आमच्या पप्पांकडनं शिकलोय. कितीही संकटं आली तरी त्यांनी त्यांची तत्त्व कधीच सोडली नाहीत. माझं एकच म्हणजे मी ध्येय घेऊन चालला ना, कुठलंही काम असो, घरातलं असो किंवा प्रेसमधलं काम असो, कुठेही गेलो ना का बाबा आता एवढं आज आपल्याला काम करायचं आहे. ते ध्येय आणि एक वेळ मग आम्हाला खूप महत्त्वाचा फॅक्टर वाटतो. कारण की त्या वेळेमध्ये जर ते काम झालं नाही आणि आपण जे ध्येय ठरवलं तिथपर्यंत पोहोचलो नाही तर आपण आयुष्यामध्ये फेल झालो. याच्यानंतर तुम्हाला काहीच करता येत नाही. मग त्या दोन्ही गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये अंगीकारतो. बाबा ह्या गोष्टी आपण अंगीकारल्या तर आपण यशस्वी होतो आणि ते माझ्या बाबतीत बरोबर घडलं. आमच्या भावसार कुटुंबाच्या पुस्तकाची यशस्वी पानं जरी पप्पांनी तयार केलेली असली तरीही त्या पानांना घट्ट बांधून ठेवणारा मजबूत धागा म्हणजे आमची मम्मी, आमची आई होय. त्याच्याविषयी आता काय बोलण्याचं काय, आता इतके वर्ष त्यांनी साथच दिली आपल्याला. त्यामुळे आता घरात जरी असलो तरी आपण त्यांना मदत करू. आता इतके दिवस त्यांनी आपल्याला वेळेवर जाण्याकरता जे काही गरज होती तेवढी सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत काय जे असेल सगळं त्यांनी केलं. त्यामुळे आता जर काही वेळ असेल आपली आहे त्यांना वेळ देण्याची, त्यांच्यासाठी निश्चित वेळ दिला जाईल. जवळच्या माणसांच्या साथीनं आणि स्वतःच्या मेहनतीनं त्यांनी आम्हा सर्वांचं आयुष्य घडवलं. त्यांच्या या प्रवासात इंडिया सिक्युरिटी प्रेसचा खूप मोठा आणि मोलाचा वाटा आहे. प्रेस हा आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहे. आज आम्ही जे काही आहोत ते आमच्या प्रेसमुळेच. आज 34 वर्ष सेवा केल्यानंतर आमचे पप्पा म्हणजेच श्री अविनाश पुरुषोत्तम भावसार हे सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्तानं आम्ही सर्व इंडिया सिक्युरिटी प्रेस मॅनेजमेंट आणि स्टाफ त्यांचे ऋणी आहोत. तो ये जब हम लोग के साथ जब कंधा से कंधा मिलाकर काम करते हैं ना, तो हम लोग को बड़ा प्राउड फील होता है. वी फील वेरी प्राउड. हम लोग को जब बड़े बड़े मतलब ऑर्गेनाइजेशन से अप्रिसिएशन आता है, ये अप्रिसिएशन हमारा नहीं, अविनाश जैसे लोग जब काम करते हैं तो वो अप्रिसिएशन उनका है. ये हमारे लिए बहुत बड़ा वरदान है. उद्या जरी सेवानिवृत्ती हा शब्द आहे ना, तर निवृत्ती शब्द हा माझ्यासाठी नाही आहे. माझ्यासाठी पहिल्या दिवसापासून सेवा हा शब्द आहे माझ्याकडे.
सपोज रिटायर्ड जरी झालं, 60 वर्ष जरी झालं, ते आता सरकारी नियमाप्रमाणे 60 वर्षाचं रिटायरमेंट आहे. पण सेवा कुठं ना कुठं करायचीच, घरात रिकामं बसून नाही राहायचं. हे काय जे आपल्याकडनं मुलांसाठी होईल, फॅमिलीसाठी होईल, काही असो ते, पण करायचं, माघार नाही करायची. आपणा सर्वांची वेळोवेळी साथ लाभली म्हणूनच आज आमचे पप्पा समाधानानं निवृत्त होत आहेत आणि एक नवीन आयुष्य सुरू करतायत. त्यांच्या या सेकंड इनिंगमध्ये पण आपली साथ ही अशीच राहू द्या. प्रथम तर मी एक तर बोलका आहे, त्यामुळे मी म्हणजे प्रेसमधले असो, नातलग असो, मित्र असो, कदाचित बोलण्यामध्ये काही चुकलं असतं तर मी त्यांची क्षमा मागतो.